तर हॅलो गाईज, नमस्कार. कशा आहात तुम्ही? तर परत एकदा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मी जातो ट्रिपला. तर ती कुठली ट्रिप आहे आणि कशी प्लॅन केलेली हे तुम्ही प्रवासात बघणारच आहे पूर्ण. पण आता सकाळचे 6:30 वाजलेत आणि आम्ही एवढ्या लवकर निघालो. म्हणजे आमचा तसा प्लॅन होता की पहाटे 5:30 वाजताच निघायचा, पण एवढ्या लवकर आवडलं नाही कारण रात्रीचा काही शॉपिंग वगैरे राहिली होती थोडीशी, तर त्याच्यामुळे आम्हाला उशीर झालेला. म्हणजे रात्रीच आम्हाला 1 वाजला होता झोपायला आणि मग सकाळी लवकर उठणं एवढं शक्य नसल्यामुळे मग थोडंसं लेटच केलं की 5:30च्या ऐवजी मग आवरता 6:30 वाजले. मला असं वाटतं की 7 वाजता आम्हाला निघायला, म्हणजे गाडीमध्ये बसायला पूर्ण. तर आता आहे ना, आम्ही आवरले सकाळी, म्हणजे तरी पण आम्ही 5:30 वाजता उठलो आणि सगळं आवरलं, फ्रेश वगैरे झालं, कपडे बॅग वगैरे घेतली. म्हणजे तशी बॅग तर 2-3 दिवसापासून भरून ठेवली होती. फक्त एवढा विषय होता की सकाळी काय लागणार होती एकदा चेक करायचं होतं आणि सगळं घेतलंय. म्हणजे कुठली ठिकाणं असणार आहेत, कुठे कुठे थांबणार, हे सगळं मी तुम्हाला दाखवणारच आहे. म्हणजे जेवढं होईल तेवढं तरी मी दाखवणार. बरं चालतं. बॅग आणि माझ्याकडे दिलेला आहे गॅस. कारण आम्ही गॅस घेण्याचं कारण असं आहे की आम्ही आहे ना मध्ये कुठेतरी वाटेमध्ये आम्ही काहीतरी त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्यावर आम्ही डिश करणार, म्हणजे जसं खिचडी किंवा काहीतरी असं. पण नॉर्मल जेवढं असं समजा मॅगी असं एखाद्या ठिकाणी थांबून मुद्दाम चांगलं ठिकाण जर दिसलं तिथं काहीतरी पदार्थ बनवणार आम्ही, त्याच्यासाठी आम्ही गॅस घेतलेला आहे. आणि मॅडमने बॅग घेतली. चलो हे येऊन उद्योग केला नको अशी आता व्यवस्थित घेते. आई शपथ यार, सकाळी सकाळी टाकून येते टाकून असं याच्यात काय सांगू का मी, सकाळी सकाळी ना कचरा घेतला याच्यामध्ये, कारण की 2 दिवस रूमला पडून राहणार आहे आम्ही. नाही 2 दिवस खराब होऊन जास्त. अरे तसं काहीच नाही. अरे रे चलो एक्साइटेड आहे ना. मी घेते हे आपले व्हिडिओ काढायचे काढायचे ना. तुम्ही बघू शकता सकाळी सकाळी काहीच नाही. सकाळी किती सुंदर वाटतंय ना रे. अरे माझं पण लुक दाखव, मी काही एवढा का स्पेशल केलेला नाही. अयो अक्षा द्यायलो आता घेत बी नाही राव. अक्षाचा चष्मा आहे. अक्षा मला नाही घेतलाय का? दात घ्यायचे सगळे डबल. हे चांगला दिसणार एवढा काय स्पेशल कचरा निघतोय का ते माग कचरा आहे. लुक स्पेशल नाही केलेला मी काही, कारण तू बी प्रवासात जायचं आणि मला काही एवढा प्रवास हे नाही होत. मला उलट्या होत्यात मला प्रवास. अक्षय इकडे दाखव रे. हुशार घे ना तुला काय. एक म्हण ना, नाच करते काय चहा पहिल्यावर काय यायलाच लागते. लय शॉर्ट झाला. आता आहे ना, आम्ही थांबलो होतो गाडीच्या टायर साठी हवा चेक करायला. सकाळी आता वाजले 8. सुंदर वाटतंय ना वातावरण किती. तर आता आमचं पुढचं ठिकाण असणार आहे. आम्ही नाश्ता वगैरे करणार आहे. निघताना आम्ही चहा वगैरे घेतला होता, बिस्किट खाल्ले, केक. आणि आता पुढच्या ठिकाणाला आम्ही नाश्ता करणार आहेत. आणि नाश्ता झाल्याच्या नंतर मग पुढे बघूयात आपण काय होतंय. तर चला गाणे लावणार असं नाही. आता आम्ही नाश्ता केलाय आणि आम्ही निघालो आहोत आता आमच्या पुढच्या प्रवासाला. आणि आताच ठिकाण आहे आमचं तामिनी घाट. तामिनी घाटात आहेत आम्ही. पावसाचं वातावरण झालंय पूर्ण. अच्छा. आणि पावसाचं वातावरण झालंय पूर्ण. जर पाऊस आला तर ते व्ह्यू पण मी घेणारच आहे. अच्छा रे, आवाज येतोय राव ह्याच्यामध्ये. बोलतोय आणि आम्ही कुठलं असणार आहे ठिकाण आता? अलिबाग. अलिबाग नाही, अलिबाग. तर आता आमचं पुढचं ठिकाण असणार आहे जेवण करणे. आम्ही थांबणार ते 2 ठिकाणी आणखी, ते मी घेणारच आहे. आणि आता सुंदर बघा ना कसा मस्त
आम्ही ना आता एकदम अशा घाटामध्ये थांबलो. तिथं जवळपासच मुरुड आम्हाला इथून 20 किलोमीटर राहिले. आम्ही घाटात थांबलो. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? कपना आणि असं हे उतार आहे तिकडून दाखवते मी मला. हे बघा पळत जाशील आपले खरं. अरे मी सहज बिन हे करतच मला काहीच नाही. मी अशीच चालली खाली डायरेक्ट. काय हे करवंद नाही भाऊ. हा हे करवंदच आहे. हे मला वाट बघ बुरा लगा. आम्ही करवंद एक मेरा. एवढं हिरवं खाल्ली असं. अरे पण आता नाही दाखवित पुसपुस आधीच पॅन्ट झाली. रुमाल धरणं तसलं पाहिजे. करवंद नाही ते. करवंद नाही काय मग करवंद नाही ते. खाशी काहीतरी मला नाही कळत. करवंद आहे का? मोठे आहेत. ए बाबा पळायची ती जाते लिहून तसंच. हे बघ इथे एक सापडले. आम्ही करवंद खायला थांबलो तिथं. अरे ती गेले काय आपल्या सोडून गाडी. इतकं सुंदर वाटायला लागले ना. इतकं मस्त वाटायला लागले ना. मला असं प्रसन्न झाले कोकणात. पड रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. फक्त 20 किलोमीटर राहिले. करू नको. अरे अक्षा करवंदच होतं का काही भाषेत? काय माहिती. अरे यार चांगल्या बोले चांगला बोले करवंदच आहे. ते म्हणले थांबू नका. चला आता जोड जाते बघ. आता वरून येताना आपण कसे ह्या सरळ असे घे रे माझा असं. मला जरा चलू दे. काय एकच खाल्लंय तिनं. मला तर मिळालं नाही. बोले तिला का नेमकं तिला आप एक डायलॉग एकदा नाच करते काय. नाच करते काय कोकणात यायलाच लागते. कच्चे दिलं किती हे कुठं शोधा गेलं का माहिती. ती गेलत मधी. हो का कुठून आणली रे. मस्त मस्त. मला करवंद सापडे. दाखवून व्यवस्थित दाखव. कॅमेरा कसा पकडतो म्हण ना. तू म्हण रे. ते पण कुठं नाच करते काय. नाच करते काय. यायलाच लागते कोकणात. जांभळं खायला. नाही करवंद. आम्ही आलेलो आहोत कोकणामध्ये. तुम्हाला दाखवते ना जरा. दिसते भारी गणपतीची स्वारी. माझ्या कोकणा वाटे तुम्ही वळवा गाडी. धमाधमान हाका गाडी माझ्या कोकणचो. इथे थांबलो होतो आम्ही. पेपर्स वगैरे घेतले. आम्हाला वाटलं आले मंदिर बघा तुम्ही. काशी मंदिर. आता आम्ही जातोय. आम्ही आहे ना आता उतरलो तिथं. काशीद बीचला उतरलो. म्हणजे काशीद बीच आहे ना तिथं आम्ही उतरलो. गाडी वगैरे आमची तिथे लावलेली बघू शकता तुम्ही. आणि आम्ही आहे ना रूम केला. इकडे रूम वगैरे गेली. फ्रेश झालो. ते बघू शकता तुम्ही तिकडे रूम. आणि फ्रेश झालो. आणि फ्रेश होऊन आम्ही आता जेवण करायला चाललो. आणि जेवण वगैरे करून आल्याच्या नंतर आमचा पुढचा म्हणजे आम्ही काय प्लॅन आहे पुढचा ते मी तुम्हाला सांगते. पुण्यात नाही मागवले. 20 रुपयावाली 60 रुपयाला आहे. माझा नियम असते तरी पण 10ची असते. डॉन बस ना. आता पुन्हा एक जण कोणतरी राहणार वैजी वगैरे. 5 का 5 द्या. ते 2 घेऊन ये रे. आता आम्ही जेवण केले. आता किती वाजले. अशा टाइम किती झालाय रे. काय माहिती. 3 वाजले. आम्ही आलो होतो म्हणजे आम्ही आलो होतो कोकणामध्ये थंडीचा आनंद घ्यायला. विचारूच नका एवढी गरमी डायरेक्ट असं घ्यायला लागले. पूर्ण डायरेक्ट घाम निघायला लागला आमचा. कारण आज ना आभाळ पण आलेले. वातावरण असं वाटतं पाऊस येणार आहे. हा तर आत्ता आहे ना आम्ही जेवण केले. 3 वाजले. आम्ही सकाळी जेवण आत्ता केले. नाश्ता केला होता सकाळी. आणि आता आम्ही जाणार आहोत. आम्ही रूम केलेले. रूम कडे जातोय आम्ही आता. आणि मग आता आम्ही जाऊन आम्ही आराम करणार आहेत. आणि संध्याकाळी आम्ही परत बीचला जाणार. तिथून पण आम्ही पार्ट दुसरा घेणार आहेत. आता मी ह्या ब्लॉगचा एंड करते. बाय बाय.